ज्यांनी पुढाकार घेतला दिलीप घोले, ॲडव्होकेट पूर्णिमा उपाध्याय, अन्य सगळे सहकारी बंधू भगिनी, हा प्रश्न लोकांना विश्वासामध्ये घेऊन सोडवला पाहिजे याची चर्चा आम्हा लोकांच्या मध्ये अनेकदा झाली. त्यावेळेला आम्ही हा निकाल घेतला की हा जो वर्ग आहे त्या वर्गाच्या प्रश्नाची मांडणी राज्य सरकार कोणाचंही असो त्यांच्यासमोर करण्याची संधी ही काय मिळायची असेल तर त्यासाठी राज्याच्या राजधानीमध्ये एक व्यासपीठ तयार केलं पाहिजे आणि ते व्यासपीठ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संस्थेमध्ये निर्माण करण्याच्या संबंधीची सूचना दिलीप भाऊ, ॲडव्होकेट पूर्णिमाताई, अन्य सहकार्यांनी केली आणि ते व्यासपीठ आपण त्या ठिकाणी आज सुरू केलं. अनेक प्रश्न आहेत. मला आठवतंय की माझ्याकडे राज्याची जबाबदारी ज्यावेळी होती त्यावेळी मेघाचा काही वाद मृत्यू झाली होती आणि मी बाकीची सगळी कामं सोडली आणि 2-3 दिवसासाठी या भागामध्ये राहिलो. काही धोरणातून निर्णय घेतले. त्या निर्णयाचा काही फायदा झाला, पण आत्ताची भाषणं आणि याच्या आधीच्या ग्रामसभा त्याच्यातली चर्चा बघितल्याच्या नंतर अजून अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला अधिक लक्ष द्यायची आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्याचा उल्लेख दिलीप भाऊंनी केला की 5-6 महिन्यापूर्वी वर्ध्याला सेवाग्रामामध्ये अशीच परिषद आपण बोलवली. तुमच्यापैकी अनेक सहकार्यांनी त्या ठिकाणी विचार मांडले. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरीला अशीच एक बैठक घेतली गेली. तिथल्या प्रश्नाची माहिती ह्या ठिकाणी जाणून घेऊन सरकारपर्यंत पोहोचवली. त्यानंतरच्या काळात पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्याचा जो आदिवासी भाग आहे तिथं अशीच एक परिषद घेतली गेली आणि त्या भागाच्या आदिवासींचे प्रश्न हे आपण मांडले गेले. आणि मला आनंद आहे की आज ही ग्रामसभा परिषद या ठिकाणी बोलवल्याच्या नंतर तुमच्यामध्ये जे काम करतात, तुमचे सरपंच जे आहेत, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी जे आहेत, आज ते या ठिकाणी येत आहेत आणि भूमिका या ठिकाणी मांडतात. पहिल्यांदा काही गोष्टी सरकारकडनं करून घेता येईल. मी सुरुवातीला एकच गोष्ट सांगतो की जे अनेक प्रश्न या ठिकाणी तुम्ही मांडले त्याचं टिफन आम्ही लोकांनी घेतलं, पण राज्य सरकारमध्ये ज्यांच्याकडे हा अधिकार आहे, मग आदिवासी कल्याण मंत्री असेल, वन खात्याची जबाबदारी असलेले मंत्री असेल, त्यांचे अधिकारी असतील आणि वनाधिकार कानून तथा पेशा अंतर्गत हा ग्रामसभेचा कार्यक्रम घेणारे ही आपली संघटना आहे. यांची एक संयुक्त बैठक आम्ही स्वतः हजर राहून त्या ठिकाणी बोलू आणि हे सगळे मुद्दे त्यांच्यासमोर मांडून तुमच्या फर्जामध्ये काहीतरी पडेल याची काळजी घेऊ ही माहिती मी मुद्दाम सुरुवातीला देऊ इच्छितो. 50% 1200 गावं अजूनही या
पेसा कायद्याच्या क्षेत्राच्या अंडर येत नाही, याच्यामध्ये दुरुस्ती करायची गरज आहे. आदिवासी आज जो जगतोय त्याची दोन साधने अत्यंत महत्वाची आहेत. एक जमीन, दुसरं जल आणि तिसरं जंगल. जमीन, जल, जंगल याची पूर्तता, याचं रक्षण आणि त्या संबंधीचे प्रश्न याच्यामध्ये जेवढे लक्ष घालता येईल तेवढी लक्ष घालायची गरज आहे. अनेक प्रश्नांची सुटका या तीन गोष्टीतून होण्याची खात्री माझ्यासारखेला आहे. शेती हा व्यवसाय आणि तो करायचा असेल तर त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत. व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे, या प्रकारची मागणी तुमची रास्त आहे. आज या भागामध्ये काही गोष्टीची कमतरता या ठिकाणी मांडली. आपण मागं प्रयत्न असा केला की केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं दोन वेळेला चूल पेटण्याच्यासाठी राशन याचा पुरवठा हा ठिकठिकाणी केला जातो. आणि आदिवासींच्या गावामध्ये हे राशन पुरवण्याच्यासाठी जी यंत्रणा करावं लागणार, विशेषतः राशन दुकानं, ही आदिवासींच्या हातामध्ये दिली पाहिजे आणि त्या दृष्टीनं काही पावलं त्या ठिकाणी पाहिजे. आज ज्याचा उल्लेख या ठिकाणी अमित सोनारे सरपंच उपात केला, रामनाथकडे ग्रामसभा पाहिली, कुमारी ललिता वेठेकर सरपंच कातकूर यांनी एक अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडला आणि तो म्हणजे रस्त्यांच्या संबंधीचा. आणि अंतर्गत रस्ते हे व्यवस्थित नाही आहे. वन्य प्राण्याची सुद्धा यातना त्या ठिकाणी सहन करावं लागते. तसं की हल्ले सुद्धा होतात आणि म्हणून या कामाकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. केंद्र सरकारमधून नरेगाच्यासाठी योजना मंजूर करून घेतली आणि अनेक ठिकाणी नरेगाच्या माध्यमातून या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचं काम हातामध्ये घेतलं. पण आज इथल्या रस्त्यांची अवस्था बघितल्याच्या नंतर एकतर नरेगा पुरतच ही कार्यक्रम घेऊन चालणार नाही. याऐवजी याबरोबर राज्य सरकारचा रस्ते विभाग आहे, राज्य सरकारचा ग्रामविकास विभाग आहे, या सगळ्यांची मदत घेऊन आदिवासींच्या परिसराचे रस्ते हे कसे व्यवस्थित करता येतील त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दुसरा प्रश्न तुम्ही मांडला या ठिकाणी निवासस्थानाच्या संदर्भात. केंद्र सरकारने लाखो घरं बांधण्याचे कार्यक्रम घेतले, राज्यांच्याकडे दिले, अनेक ठिकाणी घरं बांधली गेली. पण अजूनही पेसा अंतर्गतल्या या गावांच्या मध्ये या घराच्या संबंधीची कमतरता आहे याची माहिती या ठिकाणी आपण सांगितली. आणि त्यामुळं या निवासाचा प्रश्न सोडावा लागेल, त्या निवासामधून विजेचा प्रश्न सोडावा लागेल. आणि आज हे जे तुमचे दुखणे आहे ते दुरुस्त करण्याच्या उद्देशाची काळजी घ्यावी लागेल. शेवटी नवी पिढी पुढे येते, शिक्षित होते. आत्ताच आपण ताजपूरची सरपंच ललिता वेठेकर यांचे विचार ऐकले. त्यांना मी आता विचारत होतो, तुझं शिक्षण काय झालं? MA झाली. तर MA माझ्या आदिवासीच्या घराची मुलगी दूर राहणारी, होण्याच्या संबंधीची इच्छा करते, कष्ट करते, शिक्षित होते, जवळ ग्रॅज्युएट होते आणि आपल्या भावबंधांचे बहिणींचे या ठिकाणी जाहीर करणारं प्रश्न मानते. याचा अर्थ स्वच्छ आहे की
या सवर्ण आदिवासी भागाची तरुण पिढी शिक्षित होण्याच्यासाठी आग्रही आहे आणि त्यासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींच्यावर अधिक लक्ष द्यायची गरज आहे आणि ते देण्याच्यासाठी राज्य सरकारची मदत ही घ्यावीच लागणार आहे. आणि म्हणून हे सगळे प्रश्न मग ते जमिनीचे असोत, ते पाण्याचे असोत, ते जंगलच्या संदर्भाचे असेल, माझा स्वतःचा अनुभव आहे की या राज्यामध्ये अनेक ठिकाणी जंगल वनसंपत्ती ही जी शिल्लक आहे ती आदिवासींच्या उभं शिल्लक आहे. आदिवासींनी ही संपत्ती जतन केली. ही संपत्ती उद्ध्वस्त करणारे लोक हे आदिवासी नाहीत, ते आदिवासी भागाचे नाही आहेत आणि त्यामुळे या गोष्टीच्यासाठी प्रयत्नाची भरासा करणारा हा जो वर्ग आहे त्याच्या दुखण्यामध्ये लक्ष अधिक घालायची गरज आहे. आणि ते काम राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, त्यांच्याकडे जाऊन तिथे राजकारण न आणता त्या ठिकाणी मांडणी करणं आणि सोडवणूक करणं या कामात आम्हा लोकांच्याकडून तुम्हाला मदत होईल ही खात्री आज मी या ठिकाणी देतो. आजच्या या सगळ्या परिषदेमध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संबंधी दिलीप भाऊ या ठिकाणी आहेत, ॲडव्होकेट पुरी वासाई या ठिकाणी आहेत आणि अन्य सरकारी त्यांना घेऊन जेवढ्या लवकर मुंबईमध्ये संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन आज तुम्ही या ठिकाणी मुद्दे मांडले ते त्यांच्या कानावर पोचवायचं काम आम्ही करू आणि त्यांच्याकडून या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी तुम्हाला साथ मिळवून देऊ एवढीच खात्री आज मी या ठिकाणी आपण देतो. आज या कार्यक्रमाच्यासाठी, या ग्रामसभेच्यासाठी राहून तुम्ही या ठिकाणी अगत्याने आलात. तुम्हा सगळ्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आणि हे काम नुसतं इथं थांबवायचं नाही, त्याच्यात न्याय स्पर्धाच काढून घ्यायचा आणि त्यासाठी ही आपली सामूहिक शक्ती आणि संघटन आपण वाढवत राहू एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.